गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका भन्नाटशा अशा एका मिनी ब्लॉगमध्ये। आज सकाळी सकाळी झोपेतून उठल्याबरोबर आहे ना मला आहे ना एक चिमणीचं पिल्लू दिसलं होतं। क्या बात कर रहे? मग ते चिमणीचं पिल्लू आहे ना त्याच्या घरट्यामधनं आहे ना खाली पडलं होतं। आपल्या इथं लय झाडं आहेत ना बाबा, त्याच्यामुळे ते खाली पडलं होतं। मग मी काय केलं बाबा, त्याला आहे ना काडीवर ठेवल्याच्या नंतर आहे ना त्याच्या आहे ना घरट्यामध्ये त्याला आहे ना सुखरूप पोहोचून ठेवलं होतं। सुखरूप पोहोचून ठेवलं म्हणल्यावर बाबा आपण रेस्क्यू केलं ना, कारण की ते छोटंसंच होतं आणि ते वरतून आहे ना खाली पडलं होतं। आणि जर त्याला तसंच खाली ठेवलं असतं तर मग मांजर खाऊन घेतली असती। मग तेवढ्यात जरासं मग बाहेर आलो होतो। बाहेर आल्याच्या नंतर सम्यक तर बाहेर थांबलेलाच होता। म्हणलं सम्यक काय करायला रे? सम्यक म्हणाला काय नाही चाचो म्हणे, खेळायलो म्हणे मी। बात तो सही है। म्हणलं काय खेळायला? म्हणलं काय नाही म्हणे। मग म्हणलं चहा पितो का? म्हणे नाही म्हणे, तुम्ही प्या म्हणे, मी आत्ताच चहा पिला। मग तेवढ्यात बाबा त्याचं काय बाबा नुसतं आहे ना डान्स चालू होता। असं काऊन करायला? अरे म्हणे चाचू असंच मला डान्स करायचा मन व्हायला म्हणे। अरे म्हणलं असं काऊन करायला सम्यक तू? मग सम्यक म्हणायला बाबा चाचू मला आता डान्स करू द्या जरासं, कारण की माझ्या चाचूचं आता लग्न आहे ना, त्याच्यामुळे मी डान्स शिकायलो। याचा डान्स करणं झाल्याच्या नंतर पाहिलं तर काय बाबा छोटे छोटे आहे ना 2 कोंबडीचे पिल्ल होते बाबा। कोंबडीचे पिल्ल आहे ना त्याच्यासाठीच घेतले होते, पण ते काय त्याच्याकडे लक्षच देणं गेलं, ते दुसरंच टवाळका करू लागला। अरे म्हणलं सम्यक याला आहे ना मांजर बिंजर खाऊन टाकेल की रे? नाही खात म्हणे चाचू म्हणे, त्याला म्हणे आपण आहे ना सगळं बरोबर केलेलं आहे म्हणे, त्याला कोणीच खाऊ शकत नाही। म्हणलं ठीक आहे म्हणलं सम्यक, चालते म्हणलं। सम्यकला म्हणलं घेणार आहे म्हणलं कोंबडीचे पिल्ले हातामध्ये। सम्यक म्हणायला नाही म्हणे चाचू, ते आता जेवण करायला येत ना म्हणे, जेवण केल्यामुळे ते थांबले। तेवढ्यात पाहिलं होतं बाबा आमच्या इकडे आहे ना डायरेक्ट तुफानच आलं होतं, लय मोठं तुफान आलं होतं, पण आमच्यापर्यंत पोहोचलंच नाही ते तुफान। अमेरिका क्या कहता था? क्या हो तुम? आज हम कहते तू क्या है बे? ते आहे ना अर्ध्या रस्त्यामधूनच गायब झालं होतं। काय माहित बाबा आमच्याकडे ना काय बा सुपर पेपर पॉवर आहे काय की सुपर पॉवर असल्यामुळेच आहे ना ते आमच्याकडे आलं नाही। मग तेवढंच पाहिलं बाबा इकडच्या साईडला त्या विनोदच्या घरावर तर एवढे माकडं चढलेले होते ना, काय सांगू बाबा। आपले तर पूर्वजच येतं, कारण की आपण एक काळा आणि ते माकडे काळे। चला तर मग आता मी इथंच ब्लॉग संपवतो आणि तुम्हाला भेटतो नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चला टाटा बाय बाय। माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बरं तुम्ही। चला बाय बाय।